Students, we are going to study. Students, we are going to study DNA replication. DNA replication, it is the process by which DNA produce exact copies of the original DNA. Before a study of DNA replication, we briefly remind the structure of the DNA. तर बघा, DNA replication बघायच्या आधी, याच्या आधी आपले 2 लेक्चर झालेले आहेत. त्या पुस्तकात जर बघितलं तर आपल्याला स्ट्रक्चर ऑफ DNA 12वीला दिलेलं नाही, तर ते 11वी मध्ये दिलेले. तर DNA रेप्लिकेशनच्या आधी आपल्याला स्ट्रक्चर ऑफ DNA ची जी रचना असणार आहे ती माहीत असणं आवश्यक आहे. तर आपण थोडंसं त्याला रिमाइंड करू. स्ट्रक्चर ऑफ DNA. The DNA, the long form of DNA is a deoxyribose nucleic acid. Short form will be DNA. It is a nucleic acid. DNA, it is present in a nucleus of the cell. पेशीचं जे केंद्रक असणार आहे त्याच्यामध्ये DNA प्रेझेंट असणार आहे. दिस DNA with the help of histone protein it produces the chromosome. DNA आणि जे हिस्टोन प्रोटीन्स असणारे हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स, तर याच्यामुळे काय तयार होतं, गुणसूत्र तयार होतात. इट प्रोड्यूस दी क्रोमोझोम. So the DNA, it is a genetical material of all living organisms which carries the coded information from one generation to another generation. पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलं आपण मेंडल्स लॉजमध्ये. DNA इज हेरिडिटी मटेरियल. DNA काय असणारे, हेरिडिटी मटेरियल असणारे. मागच्या पिरियडला सुद्धा बघितलं DNA इज अ हेरिडिटी मटेरियल. देर आर सम एक्सपेरिमेंट, ग्रिफिथ एक्सपेरिमेंट, ॲव्हरी मॅककॉल्ड्स एक्सपेरिमेंट. these experiment they shows the DNA is a genetical material, not other biomolecules like a proteins. तर DNA काय असणार आहे, जेनेटिकल मटेरियल असणार आहे. तर हे DNA काय करतं, इट कॅरीज जेनेटिकल मटेरियल फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. काय आईवडिलांकडनं जे अपत्य असणार आहे त्याच्याकडे ते काय केलं जातं, पास केलं जातं. DNA ऑल्सो कॉल्ड हेरिडिटरी मटेरियल, जेनेटिकल मटेरियल. त्याला आपण जेनेटिकल मटेरियल म्हणतो, DNA मटेरियल म्हणतो, क्रोमोझोमल मटेरियल म्हणतो. तर जे असणार जी सार्कोजेन आणि DNA हे सगळं आपण मागच्या 2 चॅप्टर्समध्ये बघितलं आहे. दिस न्यूक्लिक ॲसिड DNA विच इज प्रेझेंट इन ए न्यूक्लियस ऑफ द सेल. आता जर आपण गॅमेट जर बघितलं, मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. मेल गॅमेट इज ए स्पर्म अँड फिमेल गॅमेट इज ए एग ऑर ओव्हम. स्पर्मची रचना बघितली किंवा ओव्हमची रचना बघितली, त्याच्यामध्ये त्याच्या ऑल्सो ए सेल, ते सुद्धा काय असणारे, सेल असणारे. दे आर कॉल्ड सेक्स सेल. सेक्स डिटर्मिनेशनमध्ये बघितलं आपण. दे ऑल्सो ए सेल, ते सुद्धा काय असणारे, सेल असणारे, पेशी असणारे. त्याच्या न्यूक्लियसमध्ये काय असणारे, क्रोमोझोमल मटेरियल असणारे. सो इट इज ए लॉंग पॉलिमर ऑफ deoxynucleotides. It is a long polymer of a polynucleotide. So these are the nucleotides. तर आता बघा, हे काय असणारे, न्यूक्लियोटाइड असणारे. हा एक न्यूक्लियोटाइड असणारे, हे न्यूक्लियोटाइड. दिस न्यूक्लियोटाइड इट इज मेड फ्रॉम द 3 कॉम्पोनंट. हे जे न्यूक्लियोटाइड असणारे, तर हे काय असणारे, 3 कॉम्पोनंट असणारे. याच्यामध्ये ही काय असणारे, ही पेंटोज शुगर असणारे. तिचं नाव काय, तर डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. त्याच्यानंतर ॲट द 5th कार्बन ॲटम, 5व्या कार्बन ॲटमला काय असणार आहे, फॉस्फेट ग्रुप अटॅच झालेला असणार आहे. देन टू कार्बन ॲटम फर्स्ट कार्बन ॲटम, वन ऑफ द नायट्रोजन बेस इज प्रेझेंट.
देर आर 4 नायट्रोजन बेसेस, 4 नायट्रोजन बेसेस असणार आहेत. त्याच्यापैकी एक नायट्रोजन बेस काय तर याला अटॅच झालेला असेल. तर अशा पद्धतीने ही स्ट्रक्चर तयार झालं फ्रॉम दिस 3 कॉम्पोनंट. इट इज कॉल्ड ॲज न्यूक्लियोटाइड. याला काय म्हणतो आपण न्यूक्लियोटाइड म्हणतो. इट इज कॉल्ड ॲज न्यूक्लियोटाइड. इट इज ए लॉन्ग पॉलिमर ऑफ न्यूक्लियोटाइड्स. तर आता हे जे न्यूक्लियोटाइड असणार आहे, दिस न्यूक्लियोटाइड दे आर हेल्ड टुगेदर. हा एक न्यूक्लियोटाइड झाला आहे का नाही. तर हा एक न्यूक्लियोटाइड झाला आहे का नाही. त्याच्यानंतर अनदर मॉलिक्यूल ऑफ ए न्यूक्लियोटाइड इज ए it is a another nucleotide. Then third nucleotide. In this figure there are 4 nucleotides. तर या आकृतीमध्ये आपल्याला 4 नंबर्स आहे, 4 न्यूक्लियोटाइड असणार आहे. दीज न्यूक्लियोटाइड्स दे आर हेल्ड टुगेदर. तर अशा पद्धतीने इथं काय असणार आहे, फास्फो डायस्टरेज बॉन्ड असणार आहे. त्याच्या सहाय्याने ही काय तर जोडले गेले. त्याच्यापासून ही साखळी तयार झाली, चेन तयार झाली. इट फॉर्म्स ए चेन. दिस चेन इज कॉल्ड ॲज पॉलिन्यूक्लियोटाइड चेन. त्यालाच काय म्हणतो आपण पॉलिन्यूक्लियोटाइड चेन म्हणतो, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण पॉलिन्यूक्लियोटाइड स्ट्रँड म्हणतो. तर DNA आपण स्ट्रक्चर असं बघतोय का नाही. तर ही काय तर डायग्रामॅटिक फिगर आहे. ही काय तर मॉलिक्युलर फिगर म्हणून आपण आहे का नाही. मॉलिक्युलच्या फॉर्ममध्ये मॉलिक्युल्स. तर ही जे स्टँड असणार आहे, इट इज ए पॉलिन्यूक्लियोटाइड स्टँड चेन. इट इज ए पॉलिन्यूक्लियोटाइड स्टँड ऑर चेन. सो it is a long polymer of deoxyribonucleic acid, nucleotides. The length of DNA is dependent on the number of nucleotides present in it. तर याची जी लेंथ असणार आहे, लांबी असणार आहे, the length of DNA is dependent upon a number of nucleotides present in it. त्यांना किती नंबर्स असणार आहे. आता आपण ह्या फिगरमध्ये बघितलं, देर आर 4 न्यूक्लियोटाइड्स. किती असणार आहे, 4 न्यूक्लियोटाइड असणार आहे. जसं ॲडिशन होत जाईल तशी लांबी ही वाढत जाईल. देर इज ॲडिशन ऑफ न्यूक्लियोटाइड्स. सो अल्टिमेटली द लेंथ ऑफ ए चेन, पॉलिन्यूक्लियोटाइड चेन इज इंक्रीजेस. तर जशी ॲडिशन होईल, जास्त नंबर जर असेल न्यूक्लियोटाइडचं, तर काय असणार आहे, पॉलिन्यूक्लियोटाइड चेनची लांबी काय असणार आहे, जास्त असणार आहे. In a eukaryotic cell, DNA is found in a nucleus. eukaryotic cell मध्ये बघितलं आपण तर DNA ग्रुपमध्ये असणार, न्यूक्लियसमध्ये असणार आहे. बेसिकली देर आर 2 टाइप्स ऑफ सेल. 2 प्रकारच्या सेल असणार आहे, प्रोकॅरियोटिक सेल अँड eukaryotic सेल. इन ए eukaryotic cell, DNA is present in a nucleus. It is a cell. It is a nucleus. Other molecules like a mitochondria, endoplasmic reticulum, ribosomes, they are present. These are the organelles. It is present in a nucleus. While in a prokaryotic cell, the bacterial cell, in last period we see the structure of E. coli, bacterial cell. तर ही न्यूक्लियस भोवती काय असणारी, इन eukaryotic cell, around the nucleus envelope is present, nuclear membrane is present around this DNA. But in a prokaryotic cell, DNA which is present in a circular form, folded form. ते डायरेक्टली कॉन्टॅक्ट होते सायटोप्लाझम. हे जे पेशीद्रव्य असणार त्याच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये जाईल. याच्या भोवती काय नसणार आहे, आवरण नसणार आहे. न्यूक्लिओर, आता याच्यामध्ये न्यूक्लिओरस प्रेझेंट असणार आहे, न्यूक्लियोप्लाझम प्रेझेंट असणार आहे आत. याच्यामध्ये तसं नसणार आहे. तर याला काय म्हटलं आपण, न्यूक्लिओइड म्हटलेलं होतं.
सो इन अ युकॅरियोटिक सेल तर ही प्रोकॅरियोटिक सेल असणारी ही काय तर युकॅरियोटिक सेल असणार आहे. इन हायर ऑर्गॅनिझम्स युकॅरियोटिक सेल्स आर प्रेझेंट. इन ए लोअर ऑर्गॅनिझम लाईक ए बॅक्टेरिया prokaryotic cell is present. In eukaryotic cell, DNA is found in a nucleus. It is the chief component of chromosome. It is the major component of chromosome. मुख्यतः जे क्रोमोझोम असणार आहे त्याच्यामध्ये प्रमाण कसलं असणार आहे डीएनएचं असणार आहे. इट इज अ चीफ कॉम्पोनंट. डीएनए ऑल्सो फाउंड इन ए मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट. अदर दॅन दी न्यूक्लियस, दिस डीएनए विच इज प्रेझेंट इन ए मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट of the cell. Chloroplast and mitochondria, they are also a organelle of a cell. सेलचे काय असणारे ऑर्गेनेल्स असणारे अंगके असणारे पेशी व पेशीचे अंग आहे का नाही सेल अँड सेल ऑर्गेनेल्स. देन केमिकली डीएनए इज कंपोज डिऑक्सिरायबोज फॉस्फेट ग्रुप अँड नायट्रोजन बेसेस. आता सांगितलं तर याचे जे न्यूक्लियोटाईड सांगितलं होतं सिंगल न्यूक्लियोटाईड दाखवलं तुम्हाला आहे का नाही. याच्यामध्ये काय असणार ही पेंटोज शुगर असणार आहे. देन हिअर फॉस्फेट ग्रुप इज प्रेझेंट. इथं फॉस्फेट ग्रुप प्रेझेंट असणार आहे आणि या ठिकाणी काय तर नायट्रोजन बेस असणार आहे. तशा पद्धतीने 3 कॉम्पोनंट्स पासनं हे काय तर डिऑक्सिरायबोज शुगर पेंटोज शुगर इट इज अ पेंटोज शुगर. हे काय तर फॉस्फेट ग्रुप म्हणतो आपण याला कॉमनली. अँड वन ऑफ द नायट्रोजन बेसेस. 4पैकी एक नायट्रोजन बेस अटॅच झालेला असेल. या पूर्ण युनिटला काय म्हणतो आपण दिस युनिट दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज न्यूक्लियोटाइड्स. तर केमिकली इट इज मेड अप फ्रॉम डिऑक्सिरायबोज दिस युनिट दिस स्ट्रक्चर देन फॉस्फेट ग्रुप अँड वन ऑफ द नायट्रोजन बेस. तर या 3 घटकांपासून तयार झालेले डिऑक्सिरायबोज शुगर फॉस्फेट ग्रुप then third one is a nitrogen bases. These nitrogen bases are 2 type. नायट्रोजन बेस 2 प्रकारचे असणार आहेत. 4चं वर्गीकरण झालं. देर आर 4 नायट्रोजन बेसेस. किती नायट्रोजन बेस असणार आहे 4. 4 नायट्रोजन बेसेस आर प्रेझेंट वेअर 2 आर प्युराईन्स. त्याच्यापैकी दोघांना काय म्हटलं जातं दे नेम ॲज प्युराईन्स अँड पायरिमायडिन्स. तर प्युराईन्स कोणकोणते असणार आहे ॲडेनिन अँड गायनिन. दीज आर दी प्युराईन्स. हे काय असणार आहे प्युराईन्स असणार आहे ॲडेनिन अँड गायनिन दे आर प्युराईन्स. जसं केमिस्ट्री सांगत बसत नाही मी तर हे ॲडेनिन अँड गायनिन दीज आर दी प्युराईन्स. दे आर दी नायट्रोजन बेसेस. हे काय असणार आहे नायट्रोजन बेसेस असणार आहे. देन सायटोसिन अँड थायमिन. सायटोसिन अँड थायमिन दीज आर दी पायरिमायडिन्स. ते काय असणार आहे पायरिमायडिन्स असणार आहे. तर ते 3 घटक एकत्र येतात त्याच्यापासून काय तयार झालं दे फॉर्म दी न्यूक्लियोटाईड. त्याच्यापासून काय तयार झालं न्यूक्लियोटाईड तयार झालं आहे की नाही. दीज आर दी न्यूक्लियोटाईड्स. ॲज ए नायट्रोजन बेस ॲडेनिन जर प्रेझेंट असेल इन ए ॲज ए नायट्रोजन बेस दिस न्यूक्लियोटाईड इज कॉल्ड ॲज डिऑक्सी. ॲडेनिन न्यूक्लियोटाईड म्हणतो. त्याच्यानंतर सायटोसिन असेल तर सायटोसिन न्यूक्लियोटाईड. गायनिन असेल ॲज अ नायट्रोजन बेस तर गायनिन न्यूक्लियोटाईड म्हणतो. थायमिन असेल तर थायमिन न्यूक्लियोटाईड म्हणतो. तरी काय झाले न्यूक्लियोटाईड झाले आहे का नाही. न्यूक्लियोटाईड्स देर आर 4 टाईप्स ऑफ न्यूक्लियोटाईड्स इन ए डीएनए. आता सांगितलं जर ॲडेनिन असेल तर ॲडेनोसाईन मोनोफॉस्फेट. गायनिन असेल तर गायनोसाईट मोनोफॉस्फेट. सायटोसिन असेल तर सायटिडिन मोनोफॉस्फेट. आणि थायमिन असेल तर डिऑक्सी थायमिन मोनोफॉस्फेट. सो दीज आर दी 4 न्यूक्लियोटाइड्स आर प्रेझेंट इन ए डीएनए. दीज न्यूक्लियोटाइड्स दे आर हेल्ड टुगेदर. अशा पद्धतीने हे नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स दे आर जॉईंट दे आर हेल्ड दे आर लिंक्ड. ते जोडले जातात जॉईंट होतात बाय दी डायफॉस्फोइस्टरेज बॉन्ड. त्याच्यामध्ये काय असणार आहे याच्यामध्ये आता दाखवलं आहे का नाही. याच्यामध्ये काय असणार आहे बॉन्ड असणार आहे इन बिटवीन 2 न्यूक्लियोटाइड्स अँड फॉर्म्स ए चेन फॉर्म्स ए पॉलिमर. त्यालाच काय म्हणतो आपण पॉलिन्यूक्लियोटाइड चेन म्हणतो किंवा स्टँड म्हणतो. नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स दे आर लिंक टू इच अदर बाय ए फॉस्फोडायइस्टर बॉन्ड.
आता सांगितलं आहे की नाही, याच्यामध्ये बॉन्ड असणार आहे, त्याच्यापासून ही चेन तयार झाली. ती चेन इज कॉल्ड ॲज पॉलिन्यूक्लियोटाइड स्टँड ऑर चेन. अनेक पॉली म्हणजे काय तर अनेक न्यूक्लियोटाइड्स जोडले गेलेले आहेत. The phosphodiester is bond forms between a fifth dash and third dash carbon atom. Sorry, the phosphodiester is bond is present between a fifth and third carbon atom position of the pentose sugar. तर पेंटोस शुगरची 5वा कार्बन ॲटम असेल आणि तिसरा असणारे जे लगतचे असणारे त्याच्यामध्ये हा बॉन्ड घडून येतो, जॉईन होतो अँड फॉर्म्स ए स्टँड. त्याच्यापासून काय तयार होईल, पॉलिन्यूक्लियोटाइड स्टँड तयार होईल. दिस स्ट्रक्चर, दिस मॉलिक्युलर स्ट्रक्चर, आता याच्यामध्ये सगळे मॉलिक्युल्स आहेत का नाही, पेंटोस शुगर आहे का नाही, त्याने कार्बन ॲटम्सपासून तयार झाले. त्याच्यामध्ये किती ॲटम असणार आहे, हायड्रोजन किती असणार आहे, ऑक्सिजन असणार आहे, या ॲटमपासून काय तयार मॉलिक्युल तयार झाला आहे का नाही, म्हणून त्या आपण त्यानंतर मॉलिक्युलर स्ट्रक्चर म्हणतो. सो दी DNA स्ट्रक्चर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डबल हेलिकल स्ट्रक्चर. त्यालाच काय म्हटलं गेलं, डबल हेलिकल स्ट्रक्चर म्हटलं गेलं ऑफ ए DNA. दिस DNA स्ट्रक्चर, डबल हेलिकल स्ट्रक्चर was proposed by Watson and Crick. Watson and Crick in 1953. तर ही जी रचना असेल मॉलिक्युलर स्ट्रक्चर जे असणार आहे ऑफ DNA, कोणी दाखवून दिलं, कोणी प्रपोज केलं, तर या दोघांनी, वॅटसन आणि क्रिक. म्हणून याला काय म्हणतो आपण, वॅटसन अँड क्रिक मॉडेल. वॅटसन अँड क्रिक मॉडेल ऑफ ए DNA. इट इज डबल हेलिकल, 2 हेलिकल असणार, 2 चेन आहेत ना, त्याच्यामध्ये डबल हेलिकल म्हणतो. ड्यू टू दिस ग्रेट वर्क, तर या मोठ्या कामाबद्दल त्यांना दे गॉट दी नोबेल प्राईज इन 1962. तर 1962 त्यांना नोबेल प्राईज मिळालं या कार्यामुळे. अकॉर्डिंग टू वॅटसन अँड क्रिक मॉडेल ऑफ DNA कंटेन्स दी 2 पॉलिन्यूक्लियोटाइड स्टँड, दे आर कॉइल्ड टुगेदर. 2 स्टँड असणार आहे का नाही, DNAचे असे 2 स्टँड असणारे, पॉलिन्यूक्लियोटाइड स्टँड असणारे. आता सांगितलं दे आर कॉइल्ड, काय असणारे, कॉइल असणारे. आता कॉइल आर ट्विस्टेड, कॉइल आर ट्विस्टेड. ट्विस्ट म्हणजे काय, तर आपण दोरीला पीळ देतो का नाही, 2 धागे असतात त्याला पीळ देतो का नाही, ट्विस्ट. कॉइल. हेलिकल, इट इज हेलिक्स, इट इज लॅडर लाईक स्ट्रक्चर. ते कसं असणार आहे, हेलिक असणार आहे, लॅडर सारखं असणार आहे. लॅडर म्हणजे शिडी आहे का नाही, आपण पाण्याच्या टाकीवर शिडी बघतो गोल अशी आहे का नाही. दोन्हीकडचे 2 कठडे म्हणजे काय, तर दोन्ही स्टँड आणि मधल्या ज्या पायऱ्या असणार आहे, स्टेप जे असणार आहे, म्हणजे काय ते नायट्रोजन बेसचे जे असणार आहे ते असणार आहे. जे नायट्रोजन बेसेस, जे अपोजिट जे नायट्रोजन बेसेस असणार आहे, देर इज ए दे आर हेड टुगेदर बाय हायड्रोजन विथ बॉन्ड्स. सो इट इज ए डबल हेलिकल स्ट्रक्चर which is proposed by the Watson and Crick in 1953. These are the 2 scientists. They got the Nobel Prize in 1962. They proposed this model. James Watson and Francis Crick. The structure of DNA is follows. It is a double stranded. 2 स्टँड असणारे. आता सांगितलं इट इज ए डबल स्टँडर्ड, डबल स्टँडर्ड असणार आहे. हा एक स्टँड असणार आहे आणि हा एक दुसरा स्टँड असणार आहे. इट इज अ डबल स्टँडर्ड. साधी फिगर दाखवली की काय, तर मॉलिक्युलर दाखवले, मॉलिक्युलची कशी रचना असणार आहे. याच्यामध्ये हायड्रोजन असणार आहे, हे कसले ॲटम्स असणार आहे, ऑक्सिजन असणार आहे, यामध्ये बेसेस एक नायट्रोजन बेसेस असणार आहे. DNA is double standard polynucleotide molecule. Sugar and phosphate form the backbone. त्याच्यामध्ये शुगर जे असणारे आणि फॉस्फेट याच्यापासून काय तयार होतं, बॅकबोन तयार होतं. इट फॉर्म द बॅकबोन. जे बॅकबोन जे असणार आहे, बॅकबोन जे असणार आहे कशापासून, फॉस्फेट आणि याच्यापासून तयार झाले. शुगर अँड फॉस्फेट दे फॉर्म द बॅकबोन अँड द बेसेस दे आर प्रोजेक्टेड इनसाइड. आत काय असणार आहे, त्यालाच लागून काय असणार आहे, नायट्रोजन बेस असणार आहे. देर आर 4 नायट्रोजन बेसेस. आता सांगितलं 4 नायट्रोजन बेसेस असणार आहे.
द टू स्टँड्स आर कॉइल्ड विच इच अदर. आता सांगितलं ते काय झालं, कॉइल झालेले. लॅडर सारखं सांगितलं, इट इज दे आर ट्विस्टेड, ते का असणार ट्विस्टेड सिरीज याच्यासारखं असणार, ट्यूब सारखं असणार आहे, कॉइल असणार आहे. अँड दे आर अँटी पॅरलल, आणि ते काय असणार आहे अँटी पॅरलल. दे आर अँटी पॅरलल. अँटी पॅरलल म्हणजे आता हा एक स्टँड जर घेतला आपण, दी स्टँड विच रन्स फ्रॉम दी 5 डॅश एंड. आता हे काय तर 5 डॅश एंड आहे का नाही. वन रन्स, तर हा काय तर 5 डॅश एंड आहे का नाही. अशा पद्धतीने काय तर वरून खाली, अशा पद्धतीने वरून खाली काय करतं तर रन होतंय, वाहतोय आहे का नाही. फ्रॉम दी 5 डॅश एंड टू 3 डॅश एंड. दिस एंड इज 3 डॅश एंड. इथं पण ॲरो दाखवला बघा आहे का नाही. अँड अनदर स्टँड रन्स फ्रॉम दी 5 डॅश एंड अपोजिट डायरेक्शन. आता हा वरून खाली वाहतोय आहे का नाही. हा काय तर खालून वर, फ्रॉम दी 5 डॅश एंड टू 3 डॅश एंड. अशा पद्धतीने तू काय होतंय रन होतोय. तर ही स्ट्रक्चर लक्षात घ्या, आपल्याला पुढे डीएनए रेप्लिकेशन बघायचं आहे. हे स्ट्रक्चर झाल्याशिवाय आपल्याला ते समजणारच नाही. सो दीज आर दी पॅरल. हे काय असणार आहे पॅरलल असणार आहे. दीज टू स्टँड्स, हे दोन्ही स्टँड काय असणार आहे पॅरलल असणार आहे. आता याच्या वेगळ्या याच्यामध्ये दाखवलं आहे का नाही. हा एक स्टँड असणार आहे विच रन्स फ्रॉम दी 5 डॅश एंड टू 3 डॅश एंड. आता या वेगळ्या डायरेक्शनला हे रन होतं आहे का नाही. फ्रॉम 5 डॅश एंड. हा खाली वाहतोय आणि हा काय तर वर वाहतोय. पॅरलल म्हणजे काय, दोन्ही स्टँड काय तर दोघांमधलं कुठेही डिस्टन्स मोजलं तर काय असणार आहे सारखंच असणार आहे. इट इज कॉल्ड ॲज पॅरलल. बट इट इज अँटी पॅरलल. अँटी पॅरलल म्हणजे काय तर वन रन्स फ्रॉम दी 5 डॅश टू 3 डॅश एंड इन दी डायरेक्शन, while another runs from this direction. One runs from the ascending manner and another runs runs as a descending manner. एक वरून खाली वाहतो आणि दुसरा खालून वर वाहतो आहे का नाही. अंतर सारखंच असणार दोन्ही याच्यामध्ये. The two stands have a common diameter 20 angstrom unit. स्टँड असणार आहे याच्यामध्ये अंतर किती असणार आहे. इट इज ए ट्विस्टेड. त्याला त्याच्यामुळे आपण काय म्हणणार डायमीटर म्हणू. किती असणार आहे 20 angstrom युनिट. किती असणार आहे 20 angstrom युनिट. ते जर नॅनोमीटरमध्ये घेतलं आपण, नॅनोमीटर त्याला जर 10 आहे का नाही हे केलं तर किती येईल ते 2 नॅनोमीटर. 10 angstrom युनिटचं काय तर 1 नॅनोमीटर आहे का नाही. ते तुम्ही बघून घ्या मेजरमेंट. हा 0 गेला, हा 0 गेला, तर 2. तर 10 angstrom युनिटचा 1 नॅनोमीटर तयार होतो. तर मेजरमेंट angstrom युनिटमध्ये लक्षात ठेवा आणि नॅनोमीटरमध्ये लक्षात ठेवा. काही फिगर्समध्ये angstrom युनिटमध्ये दिलेले, काही ठिकाणी म्हटलेलं, काही ठिकाणी नॅनोमीटरमध्ये. गोंधळ व्हायला नको. देर इज नो कन्फ्युजन. दॅट इज वाय दिस कन्वर्जन ऑफ मेजरमेंट. स्टडी, बी केअरफुली. Then adenine of one strand pairs with thymine, another strand by the hydrogen weak bond by vice versa. तर आता इथं जर बघितलं आपण the nitrogen bases adenine pairs with a adenine pairs with a there are 4 nitrogen bases. This is adenine. या कलरमध्ये बघा आहे का नाही. हा काय थायमिन. adenine आता या दोघांमध्ये काय असणार, हायड्रोजन वीक बॉन्ड असणार आहे, डबल बॉन्ड असणार, हायड्रोजन वीक बॉन्ड असणार इन बिटवीन adenine अँड थायमिन. adenine pairs with a thiamine and guanine pairs with a cytosine.
गायनिन पेयर्स विथ ए सायटोसिन और गायनिन पेयर्स विथ ए सायटोसिन किंवा काय तर सायटोसिन पेयर्स विथ ए गायनिन. गायनिनचा जोडीदार कोण तर सायटोसिन किंवा सायटोसिनचा जोडीदार कोण तर गायनिन. इट इज कॉल्ड बेस पेअरिंग. बेस म्हणजे नायट्रोजन बेसेस आहे का नाही. ॲडेनिन, थायमिन, गायनिन, सायटोसिन दिस आर दी नायट्रोजन बेसेस. दिस आर दी बेसेस. शॉर्टली दे आर कॉल्ड बेसेस. शॉर्टमध्ये त्याला काय म्हणतो आपण बेस म्हणतो. पेअरिंग म्हणजे जोडी, पेअर आहे का नाही, जोडी करणे, पेअरिंग. ॲडेनिन पेअर्स विथ थायमिन, गायनिन पेअर्स विथ सायटोसिन. अँड इट इज अ कॉम्प्लिमेंटरी, इट इज अ स्पेसिफिक. ती कशी असणार आहे, स्पेसिफिक असणार आहे, विशिष्ट असणार आहे, कॉम्प्लिमेंटरी असणार आहे. विशिष्ट म्हणजे काय तर ॲडेनिन कोणा जोडीदार करेल, थायमिनलाच करेल. तो दुसऱ्या गायनिन किंवा सायटोसिनला जोडीदार करणार आणि त्याच्याशी पेअर होणार नाही. लक्षात घ्या, इट इज ए मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. देर इज ए कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग, ॲडेनिन पेअर्स विथ थायमिन. तो दुसऱ्याला जोडीदार का गायनिन किंवा सायटोसिनची पेअर होणार नाही. हे स्पेसिफिक असणार आहे म्हणून त्याला काय म्हणतो आपण ॲडेनिन पेअर्स विथ गायनिन. सायटोसिन पेअर्स विथ ॲडेनिन पेअर्स विथ थायमिन अँड गायनिन पेअर्स विथ सायटोसिन. इट इज अ कॉम्प्लिमेंटरी. ते काय असणार आहे, कॉम्प्लिमेंटरी असणार आहे. इट इज कॉल्ड ॲज कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. because of the complementary base pairing arrangement, one strand of polypeptide sequence is known, another can be deducted. तर आपल्याला एका स्टँडवरची नाही का नाही, ह्या एका स्टँडवरची जर नायट्रोजन बेसेस जर माहीत असतील आपल्याला, तर दुसऱ्या स्टँडवरची नायट्रोजन बेसेस आपण शोधू शकतो. आता इथं जर ॲडेनिन असेल तर इथं इकडे याच्या अपोजिटला काय असणार आहे, गायनिन असेल. इथं जर सायटोसिन असेल तर काय, तर इथं थायमिन असेल. ॲडेनिन असेल तर काय असणार, थायमिन आहे का नाही. ॲडेनिन असेल, ॲडेनिन पेअर्स विथ थायमिन. तर हा एक स्टँड आहे का नाही. इट इज ए वन स्टँड. हा वरचा एक स्टँड असणार आहे आणि हा खालचा एक स्टँड असणार आहे. ॲडेनिन याच्यामध्ये काय असणार आहे, बेस पेअरिंग असणार आहे. सायटोसिन, गायनिन पेअर्स विथ सायटोसिन. हा एक ही सिक्वेन्स एका स्टँडवर असेल, ही सिक्वेन्स वरची जी असणार आहे एका स्टँडवर असेल तर अपोजिट स्टँड आपल्याला माहिती होईल. कशामुळे माहिती होईल, ड्यू टू दी कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. तर अशा पद्धतीने थायमिन पेअर्स विथ ॲडेनिन, थायमिन पेअर्स विथ ॲडेनिन, थायमिन पेअर्स विथ ॲडेनिन, त्याच्या अपोजिट एंडला हे असणार आहे. तर अशा पद्धतीने ह्या दोन्ही स्टँडवर कॉम्प्लिमेंटरी बेस हे प्रेझेंट असणार आहे. तर आपल्याला एक स्टँड जर माहिती असेल तर दुसरा स्टँड आपण काय करू शकतो, रीड करू शकतो, डिडक्ट करू शकतो. The complementary strand is twisted each other at a distance 34 angstrom unit. तर हे जे अंतर असणार आहे आपण एक वन ट्विस्ट म्हणू, एक पीळ म्हणू आहे काय, वन हेलिक्स. दी डिस्टन्स इज ए 34 angstrom unit. किती असणार आहे, 34 angstrom unit असणार आहे. आणि नॅनोमीटरमध्ये काय असणार आहे, 34 नॅनोमीटर. डायमीटर किती तर 20 नॅनोमीटर, सॉरी 20 angstrom unit असणार आहे. नॅनोमीटरमध्ये काय तर 2 असणार आहे, 2 नॅनोमीटर. तर बघा तर हे नॅनोमीटरमध्ये आहे काही. इने वन ट्विस्ट, एक पीळ, दोरीचा आपण एक पीळ म्हणू, वन ट्विस्ट, वन हेलिक्स. तर किती असणार आहे, दी डिस्टन्स, तर याचं डिस्टन्स किती असणार आहे, 3.4 नॅनोमीटर असणार आहे. अँड इन इच हेलिक्स, तर ह्या हेलिक्समध्ये किती असणार आहे, देर आर 10 नायट्रोजन बेसेस. किती नायट्रोजन बेसेस असणार आहे, बेस कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग किती असणार आहे, 10 असणार आहे. 1 2 3 4 5 इकडे असतील त्यामध्ये आहे का नाही, इथं जॉईंट नाही झालेलं आहे, दे आर पॅरलल. आता ही 2 डायमेन्शनल फिगर असणार आहे. तर असे किती असणार आहे, 10 नायट्रोजन बेसेस. तर आता बघा हे जर अंतर 3.4 नॅनोमीटर असेल तर जे ॲडजस्टंट असणार आहे, लगतची 2 असणार आहे, त्याच्यामध्ये अंतर किती असणार आहे, भागिले 10 करा आहे का नाही. तर आपल्याला 0.34 नॅनोमीटर, 0.34 नॅनोमीटर भागिले 10 करायचं आपल्याला आहे का नाही. एकामध्ये 10, तर सॉरी एका याच्यामध्ये 10 आहेत आणि दे आर इक्वी डिस्टन्स, आणि ते काय असणार आहे, इक्वी डिस्टन्स असणार आहे.
2 नायट्रोजन बेसेस असणारे, 2 काय म्हणून आपण स्टेप म्हणू, 2 पायऱ्यांमधलं अंतर सारखंच असणारे, 2 स्टेपमधलं सारखंच असणारे नायट्रोजन बेसेस आहे का नाही, इक्विडिस्टन्स असणारे. तर मग दोघांमधलं अंतर काय असणार आहे, 34 असणार आहे. each twist, each helix, each twist, each helix, it consists the 10 bases, 10 base pairs. The distance between two base pair is a 3.4 angstrom unit. आणि ते जर नॅनोमीटरमध्ये केलं काय तर 0.34 नॅनोमीटर. सगळ्यात खालचं जे युनिट असेल ऑफ मेजरमेंट इज अँगस्ट्रॉम युनिट. ते काय असणार आहे, अँगस्ट्रॉम युनिट. त्याचं वरचं काय असणार आहे, नॅनोमीटर असणार आहे. मीटर आहे का, अँगस्ट्रॉम युनिट. इन ए मायक्रोस्कोपी दिस मेजरमेंट आर यूज इन ए मायक्रोस्कोपी. कशामध्ये वापर केला जातो, मायक्रोस्कोपीमध्ये वापर केला जातो. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ए DNA. तर हे काय असणार आहे, DNAचं स्ट्रक्चर असणार आहे. इन नेक्स्ट पिरियड वी स्टडी दी DNA रेप्लिकेशन प्रोसेस. DNA रेप्लिकेशन कसं घडून येतं, व्हॉट इज दी DNA रेप्लिकेशन, डेफिनेशन ऑफ रेप्लिकेशन. DNA रेप्लिकेशन इज अ सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड. हे काय असणार आहे, सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड असणार आहे. सो दिस structure DNA replication, this process will be seen on a next period. तर ते आपण पुढच्या पिरियडमध्ये बघणार आहे. थँक्यू.